नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. वागळे स्टेट भागात बिबट्यामुळे भीतीचं वातावरण, कामगारांची थकीत देयकं अदा करण्याचे न्यायालयाचे निर्देश आणि नाल्यातील गाळाच्या ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत वागळे स्टेट हनुमान नगर भागातील जनरल मुस्लिम कब्रस्तान वनविभागाच्या सुरक्षा चौकीजवळ प्लास्टिकच्या टबमधील पाणी पिणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या भागात बिबट्याचा संचार स्पष्ट झाल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हनुमाननगर इथे जनरल मुस्लिम कब्रस्तान विभागाच्या बीट सुरक्षा चौकीजवळच पशुपक्ष्यांसाठी एका टबमध्ये पिण्यासाठी पाणी ठेवलंय. उन्हाच्या काहिलीमुळे बिबट्या पाण्याच्या शोधात हनुमाननगर भागात आल्याचं रविवारी पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान आढळून आलं. तो पाणी पिताना दिसल्यानंतर एका रहिवाशानं त्याचा 40 ते 45 सेकंदांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्या दर्शनानंतर परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या राखीव वनक्षेत्राचाच हा भाग. हे क्षेत्र मामा भाचाचे डोंगर परिसराच्या पायथ्याला आहे. राखीव वनक्षेत्राच्या या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. समान काम समान वेतन प्रकरणातील 80 कामगारांची थकीत देयकं 4 आठवड्यात अदा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विशेष आदेश जारी करत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीवर कामगारांच्या देयकांची पडताळणी आणि अदा प्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 80 कंत्राटी कामगारांच्या समान वेतन प्रकरणासाठी गेली 20 वर्ष लढा सुरू होता. या प्रकरणी कामगारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. 28 एप्रिल 2024 रोजी न्यायालयामध्ये याचिकाकर्त्याच्या वतीनं 80 कामगारांच्या थकीत रकमेचा तपशील सादर करण्यात आला. त्यानंतर पालिकेनं संबंधित रकमेची पडताळणी करून कामगारांना देयकं अदा करावीत असे निर्देश न्यायालयानं दिले. त्यानंतर 30 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत पालिका आयुक्त सौरभराव यांनी 4 आठवड्यात सर्व थकीत रक्कम अदा करण्याचे हमीपत्र न्यायालयाला दिले. न्यायालयानं हे हमीपत्र स्वीकारत पालिकेला आवश्यक ती कार्यवाही करण्यास परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी 5 मे रोजी विशेष कार्यालयीन आदेश काढत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली. या आदेशानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दीपक शिंदे, मुख्य लेखापरीक्षक जितेंद्र इंगळे आणि मुख्य विधी अधिकारी मकरंद काळे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर याचिकेतील 80 कामगारांची पडताळणी, वेतनातील फरकांची कर्मचारी निहाय देयकं तयार करणं, वित्त आणि लेखा विभागामार्फत त्याची तपासणी करणं आणि अंतिम मंजुरीबाबत देयकं अदा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 14 मेपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच कार्यवाहीचा टप्प्याटप्प्यानं अहवाल शासनाला सादर करणं आणि अंतिम पूर्तता अहवाल उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग देत ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध भागांमध्ये साफसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत. मात्र या कामांदरम्यान काढण्यात येणारा नाल्यातील गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. कळवा पूर्व येथील स्टेशन रोड परिसरात सध्या नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर साचलेले आढळून येत आहेत. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. कळवा स्टेशन रोड अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गानं दररोज शेकडो नागरिक आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे पादचाऱ्यांना तसंच वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं हा गाळ उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर असताना साफसफाईच्या कामांमध्ये योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचंही नागरिकांकडून सांगितलं जात आहे. ठेवतात पण पटकन उचललेच जात नाही. त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास किती वर्षानुवर्ष हा त्रास सहन करावा लागतोय. एक तर पूर्ण जेवणामध्ये धूळ जाते, स्वेटर उघडू शकत नाही आम्ही, कपड्यांचं सगळं नुकसान होतं. काय मी स्वतः कॅन्सर पेशंट आहे. या धुळीचा इतका त्रास होतो
की जेवताना सुद्धा आम्हाला ती सगळे धूळ ती पोटामध्ये जाते. म्हणजे इतकं इन्फेक्शन होतं या गोष्टीचं की अक्षरशः आम्ही 15-15, 20-20 दिवस दुकान उघडलं जात नाही आमचं. कसं जगायचं कसं इथे आम्ही. काय मागणी केली प्रशासनाला? प्रशासन ते तुम्ही घाण काढताना तर ताबडतोब उचला ना. तुम्ही महिना घाण ठेवता, हे चुकीचं आहे ना. आम्ही पण सामान्य जनता आहोत, आम्ही कोणाकडे दाद मागणार याची. काढतात आणि जवळजवळ महिनाभर ही घाण उचलली जात नाही. अशीच महिनाभर घाण ही अशीच असते. आणि या धुळीचा परिणाम सगळ्या लोकांना होतो. एक तर दुकानाला होतो तो होतोच, पण आमच्या रोजच्या जेवणामध्ये पण, आमच्या पूर्ण जेवणामध्ये ही धूळ येते. किती त्रास सहन करायचा हा. आणि किती आज 25 वर्ष झालं हेच चालू आहे. पटकन ही घाण उचललीच जात नाही. मला प्रशासनाला एवढं सांगा की तुम्ही काढताना गटार एक तर 4 दिवसाच्या आत तरी ही घाण उचला. तुम्ही आता काढून किती दिवस झाले आज, आणि त्याच्यात लोक अजून आणून टाकतात. त्याच्यामुळे तो हा त्रास आम्हाला रोडवर राहणाऱ्यांनाच जास्त त्रास आहे ना हा. या त्रासाची कोण दखलच घेत नाही. ठाणे महापालिकेच्या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोमवारी आक्रमक आंदोलन छेडलं. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दिव्यांग महिलेच्या दुकानावर अनधिकृत बांधकाम असल्याचं कारण देत पालिकेनं कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान दुकानातील साहित्याबरोबरच संबंधित महिलेची व्हीलचेअरही जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करत शिवसैनिकांनी व्हीलचेअरच्या माध्यमातून अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनात शिवसेना शहराध्यक्ष केदार दिघे तसंच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलनावेळेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दिव्यांगांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळेला देण्यात आला. प्रथम मी निषेध करते. आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं. जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली. तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली. ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली. तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं. निलंबित तर हे झालंच पाहिजे. अपंगासाठी आपण नेहमी कार्य तत्पर असतो. अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो. तुम्ही मदत करायला सोडून देऊन जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं, तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली. तुम्ही अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची. त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे. मी ह्या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करते. कळवा पोलिसांनी CEIR पोर्टल आणि आधुनिक तांत्रिक माहितीच्या आधारे हरवलेले मोबाईल शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्ष 2025-26 दरम्यान कळवा पोलीस ठाण्या हद्दीत विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 110 हरवलेले मोबाईल शोधून त्यांचं मूळ मालकांना ते परत केलेत. या मोबाईल फोनची एकूण किंमत 18,65,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उटेकर, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, निरीक्षक विठ्ठल नवादे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आवश्यक मार्गदर्शन आणि सूचना केल्या होत्या. या विशेष मोहिमेत पोलिसांनी विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करून ते त्यांच्या मालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष पिंपळ, उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी, वैभव जोशी, शरद हांडळ, सुरेश रेपाळे, महेंद्र शेळके, महादेव हजारे, अश्विनी दायगुडे, मंगेश मस्के यांनी विशेष परिश्रम घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अवैधरित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. मोगेश सुनील म्हात्रे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून आरोपीकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहपोलीस निरीक्षक कापडनीस पोहोवा शैलेश शिंदे यांनी शोध घेत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळेला
शैलेश शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवरील न्यू कशाळी ब्रिजजवळ सापळा रचला. या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 325(1) ब तसंच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपीवर यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.